समर्थ रामदास स्वामींचं कार्य, खरं कार्य, त्यांचं खरं साहित्य जे संत साहित्य म्हणून केवळ भक्ती रचना म्हणून आपण त्याला एका बाजूला ठेवू शकत नाही, अतिशय फिलॉसॉफिकल प्रॅक्टिकल सोशलिझम ज्याच्यामध्ये आहे. ह्या निमित्ताने समर्थांनी काय समाजाला दिलंय हे समाजासमोर परत येणार आहे. जय जय रघुवीर समर्थ. मीडियामध्ये असणाऱ्या सर्व व्यक्तींच्या चरणी वंदन करतो. विशेष करून ज्या लोकांनी समर्थांची भूमिका, समर्थांच्या आईची भूमिका, वेणा स्वामींची भूमिका, बाकी सगळ्या जणांची भूमिका ज्यांनी साकारली, आमच्या मनामध्ये इतका भाव आहे समर्थांबद्दल की जी ही भूमिका साकारतात ना, आमच्या ते समर्थच दिसतात आम्हाला समोर. तर ही भूमिका साकारणं खूप अवघड आहे, कारण समर्थांच्या त्या भावविश्वामध्ये उतरावं लागतं. आपण भौतिकदृष्ट्या बाह्यांगाने आपण बघतो एखादा ऍक्टर त्या परिस्थितीत वावरतोय, पण त्या ऍक्टरने ती भूमिका साकार करण्यासाठी म्हणून त्याला समर्थांच्या भावविश्वात उतरावं लागतं. आणि ते भावविश्वात उतरलेलं व्यक्तिमत्व आम्ही समोर बघितलं असं मला वाटतंय. ज्यांनी त्यांना भावविश्वात उतरवलं ते उतरायला तयार आहेत, पण ते उतरवावं लागतं. ते श्री कुंजीर सर आणि बाकी सगळी टीम, आणि हे टीम दिसतात बरेच जण मागे कार्यरत असतात, कारण आम्ही बघितलंय काही ठिकाणी हे कार्य करत असताना. तेव्हा त्या सगळ्या टीमने भरपूर परिश्रम घेतलेत. साकारल्यानंतर लोकांसमोर आणण्यासाठी पण बरेच परिश्रम घ्यावे लागलेत, म्हणजे त्यातही अनेक मंडळी उतरलेली आहेत. तेव्हा या सगळ्यांना माझ्या खूप शुभेच्छा आहेत. मी काय सांगू, समर्थचरण मी प्रार्थना करू शकतो. खूपच छान वाटलं बघून, समाधान वाटलं. समर्थांचं कार्य प्रचंड आहे आणि सगळंच्या सगळं 2 तासात 3 तासात आणणं त्या मनाने खूप उत्तम केलेलं आहे. म्हणजे आजपर्यंत एफर्ट करण्याचा कोणी प्रयत्नच केलेला नव्हता, तो ह्यांनी साकारलाय. खूप मोठं काम आहे. ह्या निमित्ताने समर्थांनी काय समाजाला दिलंय हे समाजासमोर परत येणार आहे. आज जितक्या पद्धतीने ते लोकांपर्यंत पोहोचणं आवश्यक आहे तितकं ते पोहोचलेलं नाहीये, आणि म्हणूनच या चित्रपटाच्या एक छोटासा भाग होताना सुद्धा मला खूप अभिमान वाटत होता, आनंद वाटत होता. आणि या निमित्तानं समर्थ रामदास स्वामींचं कार्य, खरं कार्य, त्यांचं खरं साहित्य जे संत साहित्य म्हणून केवळ भक्ती रचना म्हणून आपण त्याला एका बाजूला ठेवू शकत नाही, अतिशय फिलॉसॉफिकल प्रॅक्टिकल सोशलिझम ज्याच्यामध्ये आहे, अशा प्रकारचं काव्य ज्यांनी रचलं, अतिशय सशक्त असं ते काव्यगुण म्हणून पण ते फार अप्रतिम आहे, आणि विचार म्हणून तर आहेच आहे. तर ते पुन्हा एकदा लोकांसमोर मांडलं जाणं, लोकांपर्यंत पोहोचणं, दुर्दैवानं आजही 1600 काळातली परिस्थिती आजही आजूबाजूला जर दिसत असेल तर यासारखं दुर्भाग्य नाही. आणि म्हणून आपल्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारही या चित्रपट असेल याची मी आपल्याला ग्वाही देतो. या चित्रपटाच्या माध्यमातून पुन्हा एकदा जय जय रघुवीर समर्थ आणि समर्थ रामदास स्वामींचं कार्य, त्यांचा संघर्ष लोकांपर्यंत पोहोचेल याचा आणि छोटासा मी भाग आहे, याचा खूप आनंद आहे. 1600च्या काळातल्या समर्थांनी कशी माणसांना स्वावलंबी होण्याचा आणि व्यायाम करण्याचा ह्या सगळ्या गोष्टीचे सल्ले देतो. पण आज 2018-19 साली जेव्हा मी शूट करत होतो, तेव्हा त्या वाडा नावाच्या गावात आम्ही शूट करत होतो, तेव्हा एक जाणवलं की आपण कधी कधी आपल्या पूर्वीच्या काळातल्या संतांनी असेल, एवढं आपलं संत परंपरा असलेला महाराष्ट्र, पण त्यांनी जे ज्ञान ठेवलं एवढं सगळं ते लोकांपर्यंत पोहोचवू शकत नाही. कारण एक सीन होता जिथे समर्थ जेवायला बसलेले असतात, तर तिथलाच एक आदिवासी मुलगा होता माझ्या मते, आणि त्या मुलाने हात लावला नाही, त्याला कळलं नाही हे नक्की काय असतं. त्या गावामध्ये श्रीखंड हा प्रकार काय असतो, हा खायचा असतो की नाही हेच त्याला माहिती नव्हतं. तो म्हणत होता ही खायची गोष्ट नाही, तुम्ही काहीतरी फसवून पांढरं पांढरं काहीतरी ओलं काहीतरी आणलंय, त्याने खाल्लं नाही. तर मला असं वाटतं की असे खूप म्हणजे असे विनोदी प्रसंग आहेत, पण हा चित्रपट तो नाही विनोदी प्रसंग सांगायचा, म्हणून मी हा प्रसंग सांगितला. पण असे खूप छान वाईट चांगले सगळे अनुभव आले आम्हाला. मला वाटतं देशमुख, गायकवाड आणि दातार यांनी समर्पक शब्दात सगळं सांगितलेलं आहे. मी काही आणि समाजामध्ये भंपकता जी असते ना ती अजूनही चालूच आहे, त्याच्यामुळे ती बाजू मी सांभाळलेली आहे याचं कॅरेक्टर. मला वाटतं जय जय रघुवीर समर्थ. समर्थांच्या मातोश्री राणूबाई
ही व्यक्तिरेखा मी साकार करते. आणि आई म्हणून नारायणाने आईला खूप त्रास दिलाय, पण नारायणा करत फिरत असायची ती. पण नारायण जर का राणूबाईंना सोडून गेला नसता तर विश्वाला जे मिळालंय ते मिळालं नसतं. त्यामुळे आज मी असं म्हणू शकेन की नारायण निघून गेला हे विश्वासाठी गरजेचं होतं. आणि त्यात काय काय घडलंय हे आपण चित्रपटातच बघूया. धन्यवाद.